800 सभासद संख्या असलेल्या बोलोलीच्या केदारलिंग सेवा संस्थेमध्ये 450 पीक कर्जदार आहेत. या पीक कर्ज वाटपामध्ये सुमारे 3 कोटी रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार सभासद सुनील बाटेंनी केली आहे. बाटेंच्या या तक्रारीनंतर संस्थेच्या सभासदांमध्ये खळबळ उडाली आहे. पीक कर्ज, खावटी आणि आकस्मिक कर्ज सभासदांच्या बोगस सह्या करून नावे टाकल्याचं बाटे यांनी तक्रारीत नमूद केलंय. सुनील बाटे यांनी जिल्हा उपनिबंधक, जिल्हा लेखापरीक्षक, विशेष वर्ग 1 लेखापरीक्षक यांच्याकडे या संदर्भात लेखी तक्रारी केल्यात. बोलोलीचा सभासद असून माझ्या नावे सचिव ज्योतिराम कारंडे यांनी बोगस सह्या म्हणून कर्ज उचललेलं आहे हे माझ्या निदर्शनास आले. त्यांनी 28/6/2023ला माझ्या नावे आकस्मिक कर्ज 24,000 अधिक खावटी कर्ज 26,000 असे मिळून 60,000 रुपये 28/6/2023ला जमा केले आणि त्याच दिवशी 28/6/2023ला बोगस सह्या करून काढलेले आहे असे माझ्या निदर्शनास आल्यामुळे मी निबंधक यांच्याकडे लेखी तक्रार दिलेली आहे. त्यासाठी मला बँकेच्या संस्थेचे अध्यक्ष मारुती पेंडुरकर यांनी संचालक मंडळाच्या परस्पर हा प्रकार घडला असल्याचं सांगितलंय. कुठल्याही डिमांडवर त्यानं सही आमची एकही घेतलेली नाही. फक्त एका डिमांडवर शेवटच्या घेतली सही त्याने, नाहीतर बाकीची कुठली आमच्या कशाही सही त्याने घेतलेली नाही. बोगस सह्या मारून त्याने सगळं हे केलेलं आहे आणि सगळ्या बॉडीनं त्याच्यावर तक्रार केली. मग शेवटच्या डिमांडवर सगळ्यांच्या मग सह्या घेऊन एकच डिमांड आमचं पास झालेलं आमच्या सहीनं, नाहीतर कुठलंही डिमांड आमचं इथनं माग केलेलं एकही पास नाही आणि सही बी नाही आमची, डुप्लिकेट सगळ्या सह्या. संस्थेच्या सभासदांच्या नावे मंजूर झालेलं कर्ज सभासदांच्या बँक खात्यात जमा होतं. तिथून संबंधित सभासदांनाच ती रक्कम दिली जात असताना केदारलिंग सेवा संस्थेच्या सभासदांच्या खात्यातून सभासदांच्या परस्पर रक्कम कशी काढण्यात आली असा सवाल आता उपस्थित होतोय. अशा प्रकारे सभासदांच्या परस्पर खात्यातून रक्कम काढण्याला बँक प्रशासन सुद्धा जबाबदार असल्याचं स्पष्ट होत आहे. सुनील बाटे यांच्या तक्रारीमुळं सभासदांमध्ये खळबळ उडाली असून या संदर्भात पुढं काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.